तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिनिशिंग बघू शकता, फिटिंग बघू शकता आणि जो कटोरीचा जो शेप आहे एकदम प्रॉपर असा आपला जो शेप आहे तर तो आलेला आहे। तर या ब्लाऊजचं अगदी स्टेप बाय स्टेप आपण या व्हिडिओमध्ये कटिंग आणि स्टिचिंग जे आहे तर ते बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर हा मेन पीस आहे आपला, हे बघू शकता असे या ब्लाऊज पीसाचे काट आहे। तर याची सुद्धा मी डिझाइन जे आहे तर ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये, तर तोही तुम्ही नक्की बघा। पॅचवर्क ब्लाऊज मी तर रेडी करणार आहे। आता 34 साईजचं ब्लाऊज जे आहे तर ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर त्यासाठी जे मेजरमेंट लागतं तर ते सगळं ते आपण इथं लिहून घ्यायचं आहे। तर इथं आता बघा आपण छाती जी आहे तर ती घेतलेली आहे 8.5 + 2 इंच, 10.5 इंच आपण छाती घेतलेली आहे। कमर 7 + 2 इंच घेतलेले आहे। तर छातीमध्ये आणि कमरेमध्ये आपण 2-2 इंच मार्जिन ॲड करतो प्रत्येक साईजला। शोल्डर मी 34 साईजला 5 घेतलेला आहे, मुंडा मी 5.5 घेतलेला आहे। पुढील जो गळा आहे तो 6.5 इंच घेतलेला आहे, जसं की तुम्ही कमी जास्त करू शकता पुढचा आणि मागचा गळा। हात उंची मी 4.5 इंच घेतलेले आहे, त्यामध्ये प्लस 1 इंच ॲड केलेला आहे। हात रुंदी मी घेतलेली आहे 5.5 + 2 इंच, कटोरी मी 5 इंच घेतलेली आहे। तर तुमचं कटोरीचं माप कमी असेल 34 छातीला तर तुम्ही 4.5 किंवा 4.25 घेऊ शकता। क्रॉसपट्टी मी 3 आणि 2.5 घेतलेली आहे। गळा रुंदी मी 2.25 इंच घेतलेली आहे आणि जी पूर्ण उंची आहे तर ती मी घेतलेली आहे 13.5 + 1 इंच 14.5। तर पूर्ण उंची सुद्धा हाईटनुसार असते, तर ती तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या हाईटनुसार। तर आता आपण सगळ्यात आधी टाकणार आहोत आपल्या पूर्ण उंचीचं माप। तर ओपन बाजू घेतलेली आहे मी पेपरची, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्लीव सुद्धा कट करून दाखवणार आहे। तर आता सगळ्यात आधी आपण इथं पूर्ण उंचीचं माप टाकायचं आहे 14.5 इंच आणि त्यानंतर आपण घ्यायचं आहे इथं शोल्डरचं माप, जे शोल्डर आपण इथं घेतलेलं आहे 5 इंच। तर हे बघा मी शोल्डर इथं 5 इंच घेतलेलं आहे। पूर्ण उंची मी 14.5 इंच घेतलेली आहे, जे आपल्याला प्रॉपर तयार करायचे आहे 13.5 इंच। आता मुंड्याचं माप मी घेतलेलं आहे 5.5 इंच, तर 34 साईजला मुंडा 5.5 अगदी परफेक्ट बसतो। तर 5.5 मी इथं मुंड्याचं माप घेतलेलं आहे। आता त्यानंतर आपण घ्यायचं आहे आपल्या छातीचं माप। तर छाती आपली आली होती 8.5 + 2 इंच, आपण त्यामध्ये मार्जिन जे आहे फोन घेतलं आहे। तर आता आपण इथं छातीचं माप टाकणार आहोत मुंड्याच्या रेषेवरती। तर 8.5 + 2 इंच आपलं जे छातीचं माप आहे तर ते आलं होतं। तर सगळ्यात आधी आपण इथे 8.5 वरती मार्किंग करायचं। आता त्याच्यानंतर आपण 2 इंच परत एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे छातीमध्ये। तर आता परत इथं आपण 7 इंचावरती मार्क केलेला आहे आणि त्यानंतर आपण 2 इंच मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। तर छाती आपली आहे 10.5 इंच आणि जी आपली कमर आहे तर ती 9 इंच, प्लस त्यामध्ये आपण 2-2 इंच मार्जिन ॲड करून घेतलेलं आहे। तर 9.5 इंच झालेले आहे कमर। तर थोडंसं मी जे बाप आहे आपलं कमी करणार आहे, हे बघू शकता। तर आता आपण द्यायचं आहे आपल्या मुंड्याला शेप। तर 1 इंचावरती मी फ्रंट मुंडा इथं मार्किंग करत आहे आणि जसा मी मुंड्याला इथं शेप देत आहे तर त्याच पद्धतीने मुंड्याला जो शेप आहे तर तो तुम्ही द्यायचा आहे। आता मुंड्याचा जो शेप आहे तर तो फक्त मी 8.5 जे आपण इथं मार्किंग केलं होतं तर तिथेच मी स्टॉप केलेला आहे। तर त्याच्या पुढे मी जो शेप आहे आपला नेलेला नाही, फक्त आपलं जे 8.5 इंच आपण मार्किंग केलं होतं छातीचं तर प्रॉपर मी तिथेच येऊन थांबवलेला आहे आपला जो मुंड्याचा शेप आहे तो। तर त्या बॅकचा जो मुंडा आहे मी घेतलेला आहे 1.5 इंचावरती, फ्रंटचा जो मुंडा आहे मी घेतलेला आहे 1 इंचावरती। तर अशा पद्धतीने आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे अगदी व्यवस्थित। जर तुम्ही मुंड्याचा व्यवस्थित शेप नाही दिला तर काय होतं की मुंडा जो आहे आपला कमी पडतो आणि त्याच्यामुळे शोल्डर उतरण्याची शक्यता जास्त असते। तर त्यामुळे मुंडा आपल्याला व्यवस्थित जो शेपमध्ये आहे व्यवस्थित जो शेप आहे तर तो द्यायचा आहे। तर आता आपण टाकणार आहोत आपला पुढचा गळा। तर पुढचा गळा मी घेतलेला आहे इथं 6.5 इंच। तर जो पुढचा गळा आहे तर तो तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त ठेवू शकता। तर मी 6.5 वरती इथं मार्किंग केलेलं आहे पुढील गळ्याचं। आणि जसं की तुम्ही बघताय की मी कशा पद्धतीने इथं देत आहे, तर रेषेच्या थोडंसं मी साईडने इथं मार्किंग करत आहे, कारण गळा ज्यावेळी आपण घालतो ब्लाऊज तर त्यावेळी एकदम छान असा आकार येतो घातल्यानंतर सुद्धा। तर हे बघा आता इथं मी पेपर जो आपला एक्स्ट्राचा आहे तर तुम्ही तो कट करून घेत आहे, कारण व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल।
तर आता आपण क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे। तर गळ्याच्या साईडला आपण 3 इंचाची इथं क्रॉस पट्टीचं एक मार्किंग करून घ्यायचं आहे आणि फिटिंगच्या साईडला आपण इथे एक 2.5 इंचाचं मार्किंग करून घ्यायचं। तर हे बघा दोन्ही साईडला मी असं मार्किंग करून घेतलेलं आहे। तर आता आपण टाकणार आहोत आपल्या कटोरीचं माप। तर कटोरी 34 छातीला आपण घेतलेलं आहे 5 इंच। तर आता क्रॉस पट्टीचा जो शेप आहे थोडासा इथं मी कर्व घेतलेला आहे, कारण ब्लाऊज शिवल्यानंतर आणि घातल्यानंतर सुद्धा खूप छान याला शेप जो आहे क्रॉस पट्टीचा थोडासा क्रॉसमध्ये घेतल्यामुळे छान वाटतो। तर आता आपण इथं कटोरीचं माप घेतलेलं आहे 5 इंच आणि 5 इंचाच्या पॉईंटवरतीच आपण एक स्ट्रेट अशी लाईन आखून घ्यायची आहे सगळ्यात आधी। आणि आपला जो पुढचा गळा आहे तिथून बॉटमपासून आपण 1 इंच असं घेतलेलं आहे वरती बघू शकता। आणि जिथं आपण 1 इंच घेतलं होतं तर तिथून आपण काय करायचं, क्रॉसमध्ये एक आपण लाईन मार्किंग करून घ्यायची आहे। तर 2 आपण अशा ज्या लाईन आहेत तर त्या मार्किंग करून घेतलेल्या आहेत, त्यामुळे काय होतं कटोरीचा जो शेप आहे अगदी व्यवस्थित आणि प्रॉपर निघतो। तुम्हाला कोणताही अंदाजे कटोरीचा शेप द्यायला लागत नाही। जरा सेंटरपासून तुम्ही थोडासा इथं क्रॉसमध्ये थोडासा शेप दिला तर ऑटोमॅटिक आपल्या कटोरीचा जो शेप आहे तर तो तयार होतो आणि तो सुद्धा एकदम प्रॉपर इथं बघू शकता एकदम छान असा आपल्या कटोरीचा जो शेप आहे तर तो आलेला आहे। तर आता आपण कट करून घेऊयात। तर सगळ्यात आधी आपण बॅकचा जो आपला मुंडा आहे तर तो इथं कट करून घ्यायचा। तर सगळ्यात आधी आपण इथं बॅकचा मुंडा कट करून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण इथं गळ्याला कट्स दिलेला आहे दोन्ही साईडला, बॅक आणि फ्रंटला। तर आता आपण फ्रंटचे पूर्ण पार्ट जे आहेत क्रॉस पट्टी, कटोरी, मुंडा, पुढचा गळा तर ते पूर्ण आपण इथं कटिंग करून घ्यायचं। तर आपण फ्रंटचा जो मुंड्याचा आपण शेप कट केला मार्किंग केला होता तर तोही आपण इथं कट करून घेतलेला आहे। आणि जी कटोरी आहे तर ते आपण पेपरमध्ये न वाढवता डायरेक्ट आपण काय करायचं आहे अस्तरवरती ती वाढवून घ्यायची आहे। तर प्रत्येक वेळी आपण काय करतो पेपरवरती कटोरी जी आहे मी तुम्हाला वाढवून सांगतो, पण यावेळी मी तुम्हाला डायरेक्ट अस्तरवरती कटोरी जी आहे तर ती वाढवून सांगणार आहे। तर आता आपण स्लीव्ज कट करणार आहोत। तर मला कमेंट येतात की तुम्ही बाहीचं सुद्धा कटिंग आमच्यासोबत शेअर करत जावा। तर आता मी तर तुम्हाला बाही सुद्धा इथं काढून दाखवणार आहे। तर आता मी पेपरची पॅक बाजू घेतलेली आहे माझ्या साईडला। तर आता आपण सगळ्यात आधी आपली जी बाहीची उंची आहे तर ती टाकायची आहे। तर बाही उंची जी आहे म्हणजे 4.5 + 1 इंच 5.5 आली होती, तर मी 5.5 इंच इथं टाकणार आहे। आता इथं हाताची जी घडी आहे तर इथं आपण या हाताच्या घडीवरती छातीचं न वाढवलेलं माप आपण टाकायचं आहे। तर आपलं छातीचं न वाढवलेलं माप किती आलं होतं 8.5 इंच, कारण आपण 34 छाती तयार करणार आहोत। तर इथं आपण काय करायचं, या बाही उंचीच्या रेषेवरती आपण हाताच्या घडीचं माप टाकायचं आहे 8.5 इंच। म्हणजेच आपण जितकी छाती घेतो ती सुद्धा न वाढवलेली तर ते माप आपण इथं टाकायचं आहे हाताच्या रेषेवरती। तर अगदी परफेक्ट बसते बाही, तुम्हाला कुठेही कमी जास्त पडत नाही। तर 3 इंच मी खाली घेतलेला आहे शेपसाठी, जो आपण बाहीला शेप देतो तर त्यासाठी तर 3 इंच मी खाली घेतलेला आहे। आता त्याच्यानंतर आपण छातीमध्ये 2 इंच मार्जिन सोडलं होतं, तर यामध्ये सुद्धा आपण काय करायचं आहे, बाहीमध्ये 2 इंच आपण आतमध्ये घेतलेला आहे। 2 इंच आपण आत घेऊन काय करायचं, 3 पॉईंट काढायचे आहेत आपल्याला 1.5 इंचाचे। तर हे बघा असं दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता। तर बाहीचं सुद्धा माझा 2 व्हिडिओ आहेत माझ्या चॅनलवरती, तर फक्त मी डिटेलमध्ये तुम्हाला बाहीचं त्यामध्ये कटिंग सांगितलेलं आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बाहीचं कटिंग नाही कळलं तर ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता। अगदी सविस्तर माहिती जी आहे मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे। या पद्धतीने तुम्ही कट केल्यास बाही अजिबात कमी जास्त होत नाही आणि काय होतं, जो प्रॉपर शेप आपला आहे बाहीचा तर तो अगदी व्यवस्थित निघतो। कुठेही तुम्हाला बाहीचा अंदाजे शेप किंवा अंदाजे माप टाकावं लागत नाही या पद्धतीने कट केल्यास। तर आता आपण बाहीचं सुद्धा शेप दिलेला आहे इथं। आता आपण देणार आहोत आपली हात रुंदी। तर हात रुंदी मी घेतलेली आहे 7.5 इंच। तर लास्टला आपण इथं हात रुंदी टाकलेली आहे। तर आता आपण असा बाहीचा जो
आकार आहे तर ते कट करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे तुम्ही आता सुद्धा कट करू शकता. हा जो आपला फ्रंटचा शेप आहे तो, किंवा तुम्ही बाही जोडताना सुद्धा हा शेप आहे तर तो कट करू शकता. आता हे पार्ट जे आहेत आपले पेपरचे आहेत तसे आपण या अस्तरवरती ठेवून घ्यायचे आहेत. तर या पार्टमध्ये तुम्हाला कोणतंही एक्स्ट्रा मार्जिन वाढवायचं नाही. तर मला बरेच जण म्हणतात की तुम्ही बॅकसाठी एक्स्ट्रा टक्स मार्जिन घेत का नाही, तर मी घेत नाही, कारण मी टक्स जो आहे तो अर्धा इंचापेक्षा कमी देतो, तर त्यामुळे मी घेत नाही. पण व्यवस्थित बसतं फिटिंग वगैरे, किंवा मार्जिनसुद्धा आतमध्ये फुल राहतं. तर जसे आपण इथं पार्ट कट केले होते तर तसेच आपण इथं अस्तरवरती काढून घ्यायचे आहेत. तर बॅक पार्ट मी काढून घेतलेला आहे, त्यानंतर मी बाही काढून घेतलेली आहे. तर आता आपण घेणार आहोत आपला मुंडा कट करून. तर बघा, अगदी पेपरच्या एकदम परफेक्ट मी मापानुसार इथं अस्तर जे आहे तर ते कट करत आहे. फक्त आपल्याला कटोरी काढून घ्यायची आहे एक्स्ट्रा वाढवून अस्तरवरती, कारण आपण दुसऱ्या पेपरवरती ती कटोरी जी आहे तर ती वाढवली नव्हती. तर त्यामुळे जी आपली कटोरी आहे तर ती अशी क्रॉसमध्ये ठेवून घ्यायची आहे सगळ्यात आधी. आणि जसं आपण पेपरमध्ये वाढवतो तर त्या टाईप आपण इथं जी कटोरी आहे तर ती वाढवून घ्यायची आहे अस्तरवरती. तर जिथं आपण टक्स मारतो तर त्या दोन्ही साईडला मी 1.5 इंच वाढवून घेतलेला आहे. आणि बॉटमला सुद्धा इथं मी या दोन्हीचं सेंटर काढून वरती मी अर्धा इंच घेतलेला आहे. आता हे बघू शकता, अगदी आपली व्यवस्थित प्रॉपर अशी कटोरी निघते. तर एक्स्ट्रा पेपरवरती काढायची अजिबात गरज नाही. तुम्ही असं क्रॉसमध्ये जे आपले पेपर कटिंग आहे तर ते ठेवून असं कट करू शकता, कटोरी जी आहे ते एक्स्ट्रा मार्जिन वाढवून. तर आता आपण क्रॉसपट्टीसुद्धा कट केलेली आहे वरती एक्स्ट्रा मार्जिन वाढवून. तर आता आपलं हे अस्तरवरती पूर्ण कटिंग झालेलं आहे. तर आता आपण मेन कापडावरती हे कटिंग करून घेतलेलं आहे. आणि कटिंग करून आपले जे पार्ट्स आहेत सगळे फ्रंटचे तर ते जोडून घेतलेले आहेत अस्तर आणि कापडाला. तर आता आपण फ्रंट पार्ट इथं तयार करत आहोत. आता जसं की मी कटोरी तयार करत आहे, कारण काय होतं, मी या व्हिडिओमध्ये फ्रंट पार्ट तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे, कारण फ्रंट पार्टमध्येच आपल्या भरपूर काही चुका होत असतात. तर हे बघा, अगदी सिंपलपणे मी जोडलेला आहे. देणार आहोत आणि मुंडा अडीच घेतलेला आहे, रुंदी टक्सची 1.5 इंच घेतलेली आहे, जसं आपण नेहमी प्रत्येक कटोरीला देत असतो. वरती मी 2.5 आणि रुंदी जी आहे टक्सची 1.5 इंच घेतलेली आहे. तर हे सुद्धा आपण जे पार्ट आहे तर ते असे जोडून घ्यायचे. तर मला बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा येतात की आमचा फ्रंट पार्ट मोठा झाला आहे किंवा बॅक पार्ट मोठा झाला आहे. तर स्टिचिंगमध्ये तुमचं काहीतरी चुकलं असणार आहे, त्यामुळेच होतं, कारण कटिंग मात्र आपण व्यवस्थित आणि प्रॉपर केलेलं असतं. तर हे बघा, आता मी फ्रंट असं कटोरी जी आहे तर ती जोडून घेतलेली आहे. तर आता आपण इथं 5 इंचावरती असं क्रॉसमध्ये थोडंसं कट करून घ्यायचं. तर हे जर आपण नाही कट केलं तर आय आणि हुकची जी पट्टी आहे तर ती खूप मोठी होते आणि पोटावर येते. तर त्यामुळे आपल्याला जितकी आय आणि हुकची पट्टी लागते तर त्यानुसार तुम्ही हे कट करायचं आहे. तर मी 5 इंचावरती केलेलं आहे, पण तुम्हाला जर आय आणि हुकची पट्टी कमी हवी असेल तर तुम्ही हे जास्तसुद्धा करू शकता, 4 किंवा 4.5 वरती. आणि त्यानंतर मग अशी दाखवल्याप्रमाणे आपण क्रॉसपट्टी जी आहे तर ती लावून घ्यायची आहे, जसं आपण प्रत्येक ब्लाऊजला लावतो. तर मी डबल काढलेले आहे, कारण माझ्याकडे कापड एक्स्ट्रा होतं, अस्तर आणि मेन कापडसुद्धा. तर त्यामुळे मी क्रॉसपट्टी जी आहे तर ती डबल काढलेली आहे. तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही कंप्लीट बघा, कारण अर्धवट जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला मी पुढं काय माहिती तुम्हाला सांगितलेली असते तर ते अजिबात कळत नाही. आणि त्यानंतर मग तुम्ही मला कमेंट करता की आमचं ब्लाऊज जे आहे फ्रंट पार्टला मोठं झालं किंवा बॅक पार्ट आमचा असा झालेला आहे. तर तुम्ही जर कटिंग व्यवस्थित केला असाल तर ब्लाऊज अगदी व्यवस्थित होतं, जर तुम्ही व्यवस्थित शिवला तर. जर तुम्ही व्यवस्थित कटिंग केलं आणि ब्लाऊज स्टिचिंग तुम्ही व्यवस्थित नाही केलं तर ते ब्लाऊज चुकतं. तर आता हे बघा, माझे फ्रंटचे दोन्ही पार्ट मी तसे तयार केलेले आहेत. तर आता आपण लावणार आहोत इथं आय आणि हुकची पट्टी. तर आयची पट्टी जी आहे मी तर 3 इंचाची लावते आणि हुकची जी पट्टी आहे मी तर 2.5 इंचाची लावते. तर हे बघा, तर तुम्ही आता मगापासून बघितलंच असेल कुठेसुद्धा कापड जे आहे कमी जास्त झालेलं नाही. जसं की कटोरी मी जोडली दोन्ही साईडची, तर दोन्ही साईडची कटोरी जी आहे अगदी व्यवस्थित आली होती. कुठेसुद्धा कापड जे आहे कमी जास्त झालेलं नव्हतं आपलं, कारण जे कटिंग आहे तर ते अगदी व्यवस्थित आपण प्रॉपर केलं होतं. तर आता सगळ्यात आधी मी तर आयची पट्टी जोडून घेतलेली आहे. आता आपण जोडणार आहोत आपली हुकची पट्टी. तर हुक पट्टी आपण सरळ बाजूने आतमध्ये साईडला फोल्ड करायची आहे आणि आयची जी पट्टी आहे तर ती उलट्या साईडने वरच्या साईडवर
फोल्ड करावून घ्यायची आहे। तर हे बघा सरळ बाजूने लावून त्याच्यावरती मी दाबटीप दिलेले आहे। आता त्याच्यानंतर डबल फोल्ड करून आपली ही जी पट्टी आहे तर ती पूर्ण आपण अशी आतमध्ये घ्यायची। आपली जी हुक पट्टी आहे तर ती तयार होते। तर हे बघा आपल्या दोन्ही पार्ट जे आहेत असे आपण रेडी करून घेतलेले आहेत। तर आता गळा बघू शकता, आपला जो गळा आहे थोडासा वर खाली झाला होता, तर आपण इथं अर्धा इंचावरती असा शेप द्यायचा आहे गळ्याला। तर तुम्ही कोणताही ब्लाऊज शिवा, कटोरी शिवा, फोरटक्स शिवा किंवा प्रिन्सेस कट शिवा, आपण फ्रंट पार्ट तयार केल्यानंतर हे गळा जे आहे एकदम आपण व्यवस्थित झालाय का ते बघायचं आणि त्याला व्यवस्थित शेप द्यायचा आहे। आता हे बघा मी अगदी व्यवस्थित याला शेप दिलेला आहे फ्रंटला। आणि यामुळे काय होतं की तुमची आय आणि हुकची पट्टी आहे तर ती सुद्धा लेवलमध्ये होते। तर बऱ्याच जणांचा अजून प्रॉब्लेम होतो की आयची पट्टी मोठी होते किंवा हुकची पट्टी मोठी होते। तर पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्यानंतर आपल्याला एकदा चेक करायचं आहे गळ्याचं। आता बघू शकता आपला एकदम मस्त असा गळा फ्रंटचा तयार झालेला आहे। तर आता आपण ह्याला लावून घेणार आहोत पायपिंग। तर मी ते एकदम सिंपल पायपिंग लावलेलं आहे, कोणतंही कॉर्ड वापरलेलं नाही किंवा रेडीमेड पायपिंग वापरलेली नाही। तर कॉर्ड पायपिंगचा सुद्धा माझ्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे, तर तो तुम्ही बघू शकता। तर एकदम सिंपल पायपिंग मी ते घेतलेले आहे। जसं की आता मी काठापदराच्या साडीतलं ब्लाऊज जे आहे शिवत आहे, तर त्यामध्ये गोल्डन कलर आहे काठाला, तर त्यामुळे मी तर पायपिंग जी आहे तर ती मी गोल्डन कलरची घेतलेली आहे। तर हे जे कापड आहे मी खास पायपिंगसाठीच वापरत असतो। तर हे मी मॅचिंग सेंटरमधून कापड जे आहे तर ते घेतलं होतं फक्त पायपिंगसाठी। तर हे बघा दाखवल्याप्रमाणे आपण असं गोट द्यायचं आहे। तर अगदी सिंपल पद्धतीने आपण इथं गोट मारून घ्यायचा आहे। गोट मारताना सुद्धा आपला एक हात पुढं आणि एक हात मागं ज्यावेळी आपण गोल राऊंड वळवतो तर त्यावेळी आपला एक हात जो आहे मागच्या साईडला असायला हवा, तरच आपला जो शेप आहे प्रॉपर गोल शेप तर तो येतो। तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पायपिंग जी आहे तर ती करून घ्यायची आहे। तर एकदम सिंपल पद्धतीने मी इथं पायपिंग लावून घेतलेली आहे। आणि बघू शकता कुठेही सुद्धा गोट जो आहे पलटी पडत नाही किंवा लूज झालेला नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण ज्यावेळी गोट लावत असतो तर त्यावेळी कापड थोडं स्ट्रेच करूनच आपण हे लावायचं आहे, ना की आपण लूज सोडून लावायचं आहे। थोडं स्ट्रेच करून लावलं तरच गळ्याला जे आहे एकदम टाईट बसतात ब्लाऊज फ्रंटला। तर ज्यांना कोणाला गोट अजून जमत नसेल तर माझ्या चॅनलवरती कॉर्ड पायपिंग म्हणून मी एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला त्यामध्ये डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे। अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरीसुद्धा तुम्ही 80% जी पायपिंग आहे तर ती लावायला शिकाल जर तो व्हिडिओ बघितला तर। तर फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा। मी ज्या पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेलं आहे तर त्याच पद्धतीने तुम्ही करा, तरच ब्लाऊज जे आहे अगदी व्यवस्थित बसतं। आणि मला कमेंट करून सांगा की तुमचं जे ब्लाऊज आहे तुम्हाला कसं बसलं। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद।